काय ते? मेजर आत गेले कापडी पाण्यात नाही नाही उपडले सगळं खोस साराई लावा दे. हा दिवस सोड तेवढं काय जंगल मी मंगल करून टाकायचं सगळं. भाजी नाही काटेही भाजी हा ते बरोबर तुम्ही आता बरोबर काय चिंकाला भेदा आलाय तुमचा आवाज लय मोठा आहे. हा आवाज लय रावडी आहे तुमचा. खावडी म्हणजे रावडी म्हणजे मोठा असा दणकट आवाज खातोय. हा? अरे काय मोठं मोठं उपड्या काय आलं संजू अण्णा चालला काय? सचिन हा झालं काय? ए सचिन जरा राहिले थोडा तेवढं झाले झालं. सचिन कर हॅलो की आपलं सांग तुला काय सांगायला लागते मग हा मी काय करणार नाही म्हणते मास्तर. हा केला व्हिडिओ आमच्या ह्याचा कर पहिलवानचा केला की पहिलवानचा कर युवा खेळाडू आहे ह्या वयात ते उपळा आलाय तरी तुझं लक्षात येणार त्याला किती रे 10वीला किती टक्के पडले? 8 साईड आहेस का? कुठल्या कॉलेजला? पलीकडल्या साईडला दंगा दंगा चाललाय की गुरुजींचा. ए मास्तर उपडला फोटो काढ की. गाडी हे आंघोळ गेला याच्यावर काय तणकडचा उपडा थोडा झाड काय लावाय नाहीत त्यामुळे काय आंघोळीचा काय प्रश्न येत नाही थोडा. ही कसं भ्याय रे अजून पाणी वाढलं तर ही जरा लय मोठं होणार आहे म्हणून आता उपडाय मोठं मोठं. विदर्भची स्वच्छता चालू आहे. विदर्भ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पण तिकडे लागले की सगळी लोक. कच्च्या आज नाश्ता पाहिजे बरं का काय मला सांगायला आज होय आज नाश्ता तुझा पाहिजेच. नाश्ता सगळ्यांना कळले हो त्यामुळे लय अवघड झाले काम. आईचा दाना आहे कुठं काय दिलं बिळून जायचं आहे का आपण? नाही नाही मला परत सगळे म्हणते मला जेवण द्यायला म्हणतात सगळ्यांना जेवण द्यायचं म्हणतात. तिकडच्या पट्टीत जरा करतो मी. झालं घे काय झालं घेतलं नाही तर आपण जरा संघ असलो की सगळे वरड्यात युते युते तुमची दोघांची म्हणून. आम्ही दोघं जर एसट्यानं मी संघ असलो युते युते म्हणून दंगा होती. अरे असं भुकायची रे अशी नाही भुकणार आहेत डिग्र. ए पायट्या बंद घ्या चला ठीक ठीक टाक. चला आता विदर्भ मराठवाडा साईड झालं. आता पश्चिम महाराष्ट्र साईडला तिकडे आपले सगळे लोक उपडा लागले हो. बबन ए बबन खाल्ल्यात दमू नकोस नाना काम कमी आणि बोंबलत फिरायची जास्त चालू आहे इथे हो सर. डॅड नाव घेल अबू तुला उपडा येतोय का काय? खालनं उपड काँग्रेस काय ठेवाय नाही बघ. हा हे असं बघ बंडा असं फुलाचं झाड होतं असं काँग्रेस मोठं होतं. सचिनला म्हणलं तेवढं ती मोठा काँग्रेस उपड म्हणला कुठला मोठा उपड म्हटलं सगळे येते खाली आपोआप. अहो तुम्ही घरात जाऊन चर्चा करा की इथं काय आहे कामाला लावलं बघा की. ए हरड काढलं ना कुठले काँग्रेस पक्ष काय ठेवाय नाही काँग्रेस वर्धमान कसलो जांभळा जांभळा झाड एक नंबर आहे. ते 2 उपड्यामध्ये त्याचं बी पडत नाही हो. आता हा म्हणजे आपलं कसं झालं सात झाला तुम्हीच पहिला शब्द वापरला. अरे विद्यार्थी नव्हत तिने 2 पोरं काढलेली विद्यार्थी ती शाळेतली विद्यार्थी नव्हती. काय सांगायला लागतंय एवढं जमून हवंय थांब मला गेल्या. एका पळसाच्या झाडाला दोरीनं बांधायचं काम चालू आहे. नाही तिथे आता ते खेळकाट आहे नाही कोण बांधायचं बरं इथं असं हात लावा त्या हात्याला बारकाला बांधा येतोय का? अरे इधर इधर बांध हा
पुन्हा घेतला ए पटेल बघा बरोबर मारले का गडी कुठला घेतला बघा बारकाच गडी घेतला बा 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 बा. असे, ये 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 पाहिजे पहिला. झालं का पाटील ती एक झाड पण राहील बघ इकडे काय दगड काय ठेवलं घाल की दगड दगड काय ठेवलं पुजून ठेवलं. तर मित्रांनो आता भाग शेवट करायचं टायमिंग आलं 7 ते 8 मिनिटाचा ब्लॉग असतो आपला. आता दुसऱ्या घटना पहा. नदी किनारी ह्या मासा नातवाच्या अंगावर टाकते हा आजा. तो नातवाला पकडायला प्रयत्न करतोय. पावसाळा आहे तोपर्यंत नदीचा आपला काठ असा तुडुंब भरून वाहत असतो बघा. चहासारखं पाणी खळखळून वाहत असते. तुम्ही म्हणला आता ब्लॉगर सारखं इकडं का आणतो आपलं पाणी दाखवायला तर का तर कारण असल्याची येत नाही. हा मासाला घाव कोरडा बसला ह्याला कोरडा घाव म्हणायचं का तर नुसताच गळ टाकून हलवायचा पाण्यात. मासं बघा कुठं लागलाय बघा पोटाला लागलाय. तो पोटा खाली गळ लागलाय. खात असला चारा असला तर ते तोंडाला लागला असतं पण ते पोटाला लागलाय. साईडलाच आपले सांगलीचे नेते त्यांची फोटो तुम्हाला दिसत असेल. आणि हे बघा पाणी कसं भास निर्माण करते डोळ्याचा. अशा प्रकारे पाणी सर्व दारातून वाहत आहे. आणि आता मी का दाखवायला आलोय की आपल्या डिगरचा कृष्णागड मला वाटते पर्यटन स्थळ व्हाले. सांगलीपासून 10 किलोमीटर असल्यामुळे बरीच लोक गाड्या बघावर पांत्यावर बघा किती लोक जेवण बिवण खायला घेऊन आलेत. इथं पलीकडे स्मशान घाट आहे. आम्ही तिथे जायला देखील भेटतोय आणि मुलं छान अशी वडापाव खात उभारलेत. अंधश्रद्धेवर ही मारलेली जोरदार चपरागज आहे. गाड्या वगैरे खालीवर किती मस्त उभारलेत बघा. हे असं सांगलीकडचं एक छोटंसं पर्यटन स्थळच डिगरचा कृष्णाघाट व्हाले. आता मित्रांनो याच्यानंतरचा पुढला भाग पहा येवले अण्णांच्या बाबतीत आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग पुन्हा डिगरच्या कृष्णाघाटाची स्वच्छता करण्याचा. तो तर मित्रांनो जबरदस्तच आहे. त्यात तर मजा मस्ती धुडकूस झाला आहे. हे पहा डिगरचा कृष्णाघाट झाले पर्यटनचे स्थळ. डिगरचा कृष्णाघाट पाहत चला पोहत चला खुश रहा. धन्यवाद मित्रांनो.